मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण उपवासासाठी खास असे वडे बनवणार आहोत। अगदी सर्वांना आवडेल, अगदी टेस्टी असे हे वडे होतात। यामध्ये आपण आलू शेंगदाण्याचा वापर करणार आहोत या वड्यांमध्ये आणि वरून कोटिंगसाठी भगरीचा वापर करणार आहोत। तर पटकन रेसिपीला करू सुरुवात। तर इथे मी बटाटे घेतलेले आहे 6 बटाटे छान उकळून घेतलेले आहे आणि छान सोलून घेतलेले आहे। इथे भगरीचं पावडर आहे, शेंगदाणे कूट आहे अर्धी वाटी, चवीनुसार मीठ, हिरवी मिरची जिरं घालून ठेचून घेतलेली आहे। तर सर्वात आधी आपण चटणी करू। तर चटणीसाठी बारीक करून घेतलेले शेंगदाण्याचा कूट आहे। आधी शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहे। यामध्ये एक हिरवी मिरची घालू, जिरं घालू, थोडं पाणी घालू आणि मिक्सरमधून छान बारीक पेस्ट तयार करून घेऊ। अगदी लवकर ही चटणी होते। या वड्यासोबत खायला खूप मस्त वाटते ही चटणी आणि शिवाय पटकन सुद्धा होते। तर बघा इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे। तर आता या चटणीला आणखी टेस्टी करायसाठी आपण याला तडका देऊन देऊ। तर इथे मी जिरेची फोडणी घातलेली आहे आणि या चटणीवर आपण टाकून देऊ। तर बघा किती पटकन ही चटणी मस्त टेस्टी अशी तयार झालेली आहे। यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे, उपवासाचं मीठ, आणि थोडं दही घातलेलं आहे, त्यामुळे खूप छान टेस्टी अशी ही चटणी होते। तर चटणी इथे आपली तयार झाली आहे। इथे किंचित साखर घातलेली आहे। वडे खाताना अशी जी चटणी राहिली तर खूप मस्त वाटते। तर आता चटणी झाली तर इथे आपण वड्याची तयारी करू। तर इथे हे बटाटे मी आधीच बॉईल करून सोलून घेतलेले आहे। आता खूप जास्त याचं बारीक असं करायचं नाही, थोडे जाडसरच हे बटाटे ठेवायचे आहे, म्हणजे असे मोठे मोठेच ठेवायचे आहे। खूप अगदी प्लेन हे करून घ्यायचं नाही। तर बघा असे जाडसर मी इथे बटाटे ठेवलेले आहे। अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ घालू, उपवासाचं मीठ घातलेलं आहे इथे मी, आणि हा जो बारीक आपण हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतला होता जिरे घालून हे टाकून देऊ। खूप टेस्टी असे हे वडे होतात। चवीनुसार थोडी साखर घातलेली आहे। साखर घातल्याने वड्याला खूप छान टेस्ट येते। तर थोडी खट्टे मिठे असे हे वडे खायला छान वाटतात। तुम्ही सुद्धा या उपवासाला, आषाढी एकादशीचा उपवास येत आहे ना, त्या उपवासाला तुम्ही नक्की करा। हे वडे खूप मस्त वाटतात। वरून थोडं जिरं घातलेलं आहे। तर बघा अशा प्रकारे इथे आपला गोळा तयार झालेला आहे। अगदी पटकन हे वडे होतात आणि छान पोटभर असं हा फराळ होतो। तर अशा प्रकारे मी छान हे एक एक असे करून घेत आहे गोळे। नेहमी साबुदाणा चिवडा खाऊन आपण कंटाळा करतो खायला, तर हे वडे तुम्ही बनवून बघा, खूप टेस्टी वाटतात। आता आपण कोटिंगची तयारी करू। तर इथे मी भगरीचं पावडर केलेलं आहे। भगरीचं पावडर मार्केटमध्ये मिळतं। जर मार्केटमधून नाही आणलं असेल तर तुम्ही घरी भगरीचं मिक्सरमधून पावडर केलं तरी चालेल। तर इथे मी किंचित टेस्टनुसार मीठ घातलेलं आहे आणि तिखट घातलेलं आहे। 1 वाटी भगरीचं पावडर घेतलं तर इथे मी 1.5 वाटी पाणी घेत आहे आणि छान मिक्स करून घेऊ। हे भगरीचं या पावडरमध्ये आपण साबुदाण्याचं पावडर घातलं तेही सुद्धा छान वाटते वडे आणि छान मस्त कुरकुरीत होतात। शिंगाड्याचं पीठसुद्धा आपण यामध्ये घालू शकतो, शिंगाड्याचं पीठ, साबुदाण्याचं पीठ, आणि मस्त क्रंची असे हे वडे होतात। तर इथे मी नुसतं भगरीचंच पावडर घेतलेलं आहे। तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे पाण्यात ठेवायचं आहे बॅटर। खूप जास्त पातळही नाही आणि खूप घट्टही नाही ठेवायचं आहे। अगदी कमी वेळामध्ये हे बटाट्याचे वडे तयार होतात। तर बघा अशा प्रकारे हे मी छान भगरीचं पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता हे आपण गोळे तयार करून घेतले होते बटाट्याचे, हे गोळे या बॅटरमध्ये टाकून देऊ, भगरीच्या पावडरच्या बॅटरमध्ये टाकून देऊ। अशा प्रकारे आपल्याला या बॅटरमध्ये हे
एक एक गोळे बुडवून घ्यायचे आहे आणि गॅसवर तेल ठेवलेलं आहे गरम. खूप तेल कडकडीत गरम करायचं आणि नॉर्मल तेलातच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे. जोपर्यंत छान कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. खूप सोप्या पद्धतीचा हा नाश्ता आहे. फराळ आहे, अगदी वेगळा आणि खायला खूप छान टेस्टी वाटते. मेन म्हणजे पोट खूप लवकर भरतो फराळाच्या नाश्त्यामध्ये. तर बघा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हे बटाट्याचे वडे करून बघा या एकादशीला. मस्त गरम गरम हे बटाट्याचे वडे आणि चटणी खूप छान वाटते. तर बघा या वड्याला छान कलर आलेला आहे. मस्त ब्राऊन लालसर कलर आला की आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आहे. छान दोन्ही साईडनी आपल्याला हे छान तेलामध्ये खालीवर करून घ्यायचे आहे. तर बघा इथे आपले वडे तयार झालेले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा इथे आपण हे वडे छान सर्व करू, सोबत छान तळलेल्या मिरच्या ठेवू आणि मस्त चटणीचा आनंद घेऊ. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. बघा किती मस्त आतपर्यंत छान गरमागरम हे आपले वडे तयार झालेले आहेत. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.